बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई होतीये। दोघांनी देखील आता रणशिंगच फुंकलाय। पाहूयात हे एक स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं बीडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रीतम मुंडेंच्या विरोधात बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली असली तरी बीडची लढाई ही मुंडे विरुद्ध मुंडे अशीच होणार आहे। सत्तेच्या दुरुपयोगाचा आरोप करत मुंडे भगिनींवर धनंजय मुंडेंनी तोंडसूक घेतलाय। सभा ना करायचं पाप यांनी केलं। आता या बीड जिल्ह्यातला सत्तेत माझ्या लढा भाजप आणि सेनेच्या सर्वांचा पराभूत केल्याशिवाय आपण धनंजय मुंडेंच्या या टीकेला पंकजा मुंडेंनीही जशास तसं उत्तर देत थेट लोकसभेच्या मैदानात उतरण्याचं आव्हान दिलंय। तुम्ही बीडची लोकसभा उद्या शेवटचा दिवस आहे, अजून उद्या सुद्धा नाम निर्देशन दाखल करा आणि दाखवेल ही महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची जनता की कोणावर प्रेम करते आणि कोणाचं वाटतं। स्वतः लढायचं नाही, स्वतः मागल्या डाळून यायचं आणि दुसऱ्याला पाठवायचं पुढे बळी द्यायला। शरद पवार यांची स्तुती करताना पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या बंडाळीवर बोट ठेवत धनंजय मुंडेंना चिमटा काढलाय। आता सगळे मला विचारले राष्ट्रवादीचं काय, राष्ट्रवादीचं काय? ये अंदर की बात है, ये अंदर की बात है, पूरी राष्ट्रवादी अपने साथ। गेली 4 दशकं बीडची लोकसभा गाजवणारी रेल्वे या निवडणुकीत सुद्धा राजकीय मुद्दा बनली आहे। रेल्वेमध्ये बसून इथे मतदानाला येणार म्हणलं की नाही? रेल्वेमध्ये बसून मतदानाला आम्ही प्रचाराला जरी फॉर्म भरायला आलो नाही तर त्या रेल्वेमध्ये बसून ही राष्ट्रवादी पॅक करून वापस पाठवल्याचं। बीडच्या लोकसभेच्या रणांगणात मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष किती टोकाला जाणार याची झलक दोघाही बहीण भावानं पहिल्याच दिवशी दाखवून दिली आहे। कारण लढाई दोघांच्याही अस्तित्वाची आहे। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या कुळाचाराप्रमाणेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब थोड्याच वेळापूर्वी एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि एकविरा देवीचं दर्शन या कुटुंबानं घेतलं। तर ठाकरे कुटुंबियाची एकविरा देवी ही कुलदैवत आहे आणि मोठ्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक निकालानंतरही ठाकरे कुटुंब विजयी उमेदवारांना घेऊन कुलदैवत एकविरा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शनासाठी जात असतात। आजही शिवसेनेचे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते। तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे मोहिते पाटलांना त्यांच्या वडील आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडलाय का, असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेचं घराणं कसं काय चालतं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। या प्रतिनिधीच्या माध्यमातून